संपूर्ण मराठवाडा मुसळधार पावसानं पुरानं जवळजवळ पाण्याखाली गेला. हाहाकार आणि आक्रोश आहे. मराठवाडा आहे, पुढे सोलापूर आहे, अनेक भागामध्ये या पावसानं कहर माजवलेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मुंबईत आहेत, मोनोरेल मेट्रो वगैरे उद्घाटन मुंबईत ठाण्यात करतायत, राजकीय भाषणं करतायत, निवडणुकांची आखणी करतायत. त्यांचे इतर मंत्री जे सहकारी आहेत ते सुद्धा त्यात अडकले आहेत. पण थोडं यातून बाहेर पडून पुढला काही काळ सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा सोलापूर, जिथे जिथे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आणि केंद्र सरकारनं मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे. पंजाबला पूर आला आहे, आपण पाहिलं असेल. पंजाबसुद्धा पुराने वाहून चाललं आहे आणि पंजाबसारख्या राज्याला प्रधानमंत्र्यांनी अत्यंत तटपुंजी मदत दिली. म्हणजे अशा प्रकारची संकट आल्यावरती फक्त गुजरातला जास्त मदत मिळते ही लोकभावना आहे. मग वादळ आलं, तुफान आलं, काय आलं, आम्हीसुद्धा या देशाचेच घटक आहोत आणि प्रधानमंत्रीसुद्धा आमचेच आहेत असं आम्ही मानतो. आणि मराठवाडा हा या देशासाठी निजामाविरुद्ध लढलेला एक असा भाग आहे की त्या भागाला तुम्ही अशा प्रकारे नाकारू शकत नाही. जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळावी. महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज या सरकारने करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार मराठवाड्याला मदत करण्यात किती पुरं पडू शकेल मला सांगता येत नाही. म्हणून ही जबाबदारी केंद्राची आहे. नाही, पण आज सर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आहे. मराठवाडा असेल किंवा ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे किंवा होते आहे, सगळ्याच लोकांचं, शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय नेमका निर्णय घेतला. नाही, घ्यायला पाहिजेत निर्णय. नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. जी गुरंढोरं निराधार वाहून गेली आहेत त्यांच्या चारा पाण्याची सोय व्हायला पाहिजे. शाळा वाहून गेलेल्या आहेत त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. घरं वाहून गेली, शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सामील करून याबाबतचा निर्णय घेणं गरजेचं आहे. नाहीतर ह्यासुद्धा सरकार राजकारण करेल ही मला जास्त चिंता वाटते. राऊत साहेब, आणखी एक राजकीय विषय होता. एका बाजूला मराठवाड्यात विशेषतः बीडमध्ये अतिवृष्टी आहे. साधारण काल परवामध्ये एक धनंजय मुंडेंचं विधान आहे, एक वेळ कान धरा पण मला रिकामी घरी बसवू नका. आणि अजित पवारांनीही धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेतही दिले. नाही बघा, धनंजय मुंडे ह्यांच्यावरती जो आक्षेप आहे तो एका विशिष्ट प्रकरणात आहे. पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे की त्यांच्या पक्षानं त्यांना काय काम द्यावं. हा त्यांच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत अजित पवार, हा त्यांनी निर्णय घ्यायचा. आणि कोणताही राजकीय कार्यकर्ता जो असतो तो कधीच रिकामा राहत नाही, तो स्वतःच कामं काढत असतो. अर्थात अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या पक्षाचे मूळ मालक जे आहेत ते दिल्लीत बसलेले आहेत आणि दिल्लीच्या मालकांच्या आदेशानं म्हणजे अमित शहांच्या आदेशानं धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर केलेलं आहे. यात अजित पवारांचा फार भूमिका आहे असं मला वाटत नाही. हे अमित शहा ठरवतात कारण त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहेत. त्याच्यामुळे मुंड्यांचं काय करायचं हे दिल्लीतून ठरेल असं मला वाटतं. रावसाहेब, आणखी एक विषय होता, खरं तर 2 दिवसापूर्वीचा विषय आहे, पण निधीच्या वाटपावरून असमानता आहे असा महायुतीतल्याच मंत्री किंवा आमदारांमध्ये अनेकदा आरोप होत असतो किंवा नाराजी, खंत व्यक्त होत असते.
विरोधकांना निधी मिळत नाही असं आमदारांचं, विरोधी पक्षाच्या आमदारांचं म्हणणं आहे. अशातच एक माजी आमदार सदा सरवणकर असं म्हणतात की विद्यमान आमदाराला तर 2 प्रश्न कोटीचा हा निधी मिळतो, मला माजी तर आमदार नसूनही 20 कोटीचा निधी बघा, मिळतोय. ही त्यांनी बरे अत्यंत- आता घुमजाव केला या विधानात. त्या घुमजावाला काही अर्थ नाही. सरकारी निधीचा कसा अपव्यय होतो. एका बाजूला तुम्ही 9 लाख कोटीचं कर्ज आहे सांगता, आणि या राज्यामध्ये जी आर्थिक बेशिस्त आहे ती याच पद्धतीची आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधी जे आहेत, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते विरोधी पक्षाचे आहेत म्हटल्यावर त्यांना निधी मिळत नाही विकासासाठी. पण एखाद्या भागामधला आमदार किंवा खासदार पराभूत झालेला आहे, पण तो सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे, त्याला मात्र राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि डेप्युटी CM हे भरघोस निधी देतात. हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे. तुम्ही ज्या आमदारांचं नाव घेतलं ते छाती पुढे काढून सांगतात की मी आमदार नसलो तरी मला 20 कोटीचा निधी मिळतो. पण तिथे निवडून आलेले आमदार जे आहेत त्यांच्या भागामध्ये प्रचंड कामं रखडलेली आहेत, पुनर्विकासाची कामं आहेत, दिवाबत्ती रस्त्याची कामं आहेत. त्या निवडून आलेल्या आमदारांना यासाठी निधी दिला जात नाही कारण त्यांनी सरकार पक्षाच्या आमदारांचा पराभव केला. हे जे निधीचं असमान वाटप किंवा बेकायदेशीर वाटप आहे, ही या राज्यातली चिंतेची गोष्ट आहे. जे नगरसेवक मिंदे गटात गेले किंवा भाजपात गेले, ते आज नगरसेवक नसतानाही त्यांना बैठकीत बोलवून निधी वाटप केलं जातं कारण निवडणुका जिंकण्यासाठी. पण जे नगरसेवक त्याच बॅचचे निवडून आलेले आहेत आणि जे आमच्याबरोबर आहेत, त्यांना 1 रुपया निधी दिला जात नाही. निधी हवा असेल तर पक्षांतर करा. शेवटी गावात आपल्याला राहायचं आहे, एकत्र राहायचं आहे. कुणाचे प्रश्न असतील तर गावाच्या राजकारणी बसून ते सोडवायचे. त्याच्यासाठी एकमेकाच्या विरुद्ध वेगळे मोर्चे काढणं हा मार्ग नाही आहे. पण दुर्दैवानं आज त्या रस्त्यात जातात आणि सरकार याच्यामध्ये बघायची भूमिका घेते. सर, शेतकऱ्यांच्या बद्दलचा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मधल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या म्हशी विकल्या. ते दुभत्या म्हशी होत्या, पण गोरक्षक बनवणाऱ्यांनी त्या अडवल्या आणि पुण्यातल्या बोगदो घाटातल्या देवे घाटाच्या खाली त्या आणल्या आणि त्या देत नाही. बरेच म्हणजे ते सत्ताधारी पक्षाचे सदाभाऊ खोत जे आमदार आहेत तर तेही मागणी करतायत. तर हे फक्त एक घटना नाही, संपूर्ण राज्यभरामध्ये जे पाहायला मिळतंय की गोरक्षक म्हणवणारे जे आहेत त्यांनी एक अक्षरशः उच्चार मांडलेला किंवा गोरक्षक म्हणून जे करतायत ते शेतकऱ्यांची ही दुभती जनावरते. आज महाराष्ट्रात गेले काही महिने वर्ष गोरक्षक या नावानं शेतकऱ्यांना प्रचंड यातना देण्याचं काम काही घटक करत आहे. सगळ्यांनाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे वेध आहे आणि चर्चा आहे किंवा उत्सुकता आहे की शिवसेना युबीटी आणि मनसेच्या राजकीय युतीची घोषणा कधी होती. त्याआधीच काही बातम्या यायला लागलेल्या आहेत की दिवाळीत या युतीची घोषणा होऊ शकते. काही फॉर्म्युले समोर येऊ लागलेले आहेत. बघा त्या 60-40 बघा असा तुम्ही एक जे फॉर्म्युला फॉर्म्युले परस्पर हवेत पतंग उडवाव्यासारखे उडवताय त्याला काय अर्थ नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे, मी वारंवार सांगतो, ह्या 2 नेत्यांमधला जो संवाद आहे राजकीय तो उत्तम प्रकारे सुरू आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा बैठका सुरू आहेत. योग्य वेळी त्याची माहिती येईल ना समोर. पतंग कशा करता उडवताय आणि अफवा कशा करता उडवताय. नाही, मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकेल हे लक्षात घ्या. आणि ठाकरे ब्रँड काय आहे हे मराठी माणूसच दाखवेल. नाही, पण जागा वाटपाच्या सूत्रावर काही चर्चा होती आहे का? कारण होईल ना, झाली असेल तर इथे कशाला सांगू. जागा वाटपाच्या सूत्रावर जर चर्चा झाली असेल किंवा होत असेल तर ते सांगण्याची ही जागा हे व्यासपीठ नाही ना. सगळं प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सांगायची प्रथा आणि परंपरा असते. पण त्यामध्ये शरद पवारांचा पक्ष असेल का? पाहू ना, काँग्रेस असेल का? तुम्हाला कळेल. आम्ही तुम्हाला सांगू. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरं का हे द्यायलाच पाहिजे असं नाही. बरं, हिंदी में कुछ चाहिए तो बीजेपी और
बीजेपी और आरएसएस में अध्यक्ष पद को लेकर चालू है, कौन बोला ऐसा? क्योंकि सर आरएसएस को अध्यक्ष पद चाहिए और बीजेपी वो ऐसा नहीं है, ऐसा नहीं है। भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव अब तक हो नहीं सका है, ये सच है। एक मत नहीं हो रहा है नाम के ऊपर, ये भी सच है। एक पार्टी देश चला रही है लेकिन अपना राष्ट्रीय अध्यक्ष का चयन नहीं कर पा रही। ये क्या मामला है, क्या मसला है, किसी को पता नहीं। आप चुनाव आयोग को बदल सकते हो, आप सर्वोच्च